जय शिवराय. मराठी वारसा ही आपल्या युट्यूब चॅनलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका सुरू आहे आणि तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. बुधवारचा एपिसोड हा स्पेशल एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये एक वेगळा प्रयोग खरं तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा मालिका टेलिव्हिजनवर दूरचित्रवाणीवर बंद झाली तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या आणि हा जर एपिसोड बघितला तर या पद्धतीचं सादरीकरण, या पद्धतीचा एपिसोड हा टेलिव्हिजनमध्ये कधी करता आला असता का याविषयी नक्कीच मनात शंका आहे. पण जेव्हा संकट येतं, जेव्हा अडचण येते तेव्हा त्यामध्ये एक संधी दिसते आणि ही एक नवीन संधी, एक नवीन प्रयोग केलेला आहे. आवर्जून हा एपिसोड बघा आणि या एपिसोडविषयी तुमचं काय मत आहे, तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि हो, मराठी वारसा या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. एक वेगळा एपिसोड, एक वेगळा प्रयोग आणि खरोखर हा प्रयोग आहे. इतिहासाचा आरसा एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतोय. सो स्टे ट्यून. मराठी वारसा या आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर प्रत्येक एपिसोडची लिंक ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय शिवराय. या मराठी मुलखाच्या कलेवरामध्ये प्राण फुंकण्यासाठी एक जण सज्ज झाला, शिवाजीराजे. जिथं गाढवाचा नांगर फिरला होता त्याच भूमीवर जिजाऊंनी शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. थोरले बाजीराव पेशवे. त्या काळी पुण्यात बाजीरावांच्या अभक्ष भक्षणावरून आणि शिवता शिवत पाळत नाहीत म्हणून मोठा कालवा झाला. पण बाजीरावांनी त्याला जुमानलं नाही. पुढे राघोबा दादांनी तर पराक्रमाची शर्त केली. दिल्लीच्या तख्तावरही मराठ्यांचा वचक निर्माण झाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगरक्षक, किल्लेदार, नाईक, घेरे सरनाईक अशी पदं दिली होती त्या लढवय्या जमाती आता पार हतबल झाल्या. कमरेची तलवार गेली आणि तिथं झाडू आला. गळ्यातल्या मानाच्या माळा गेल्या आणि गळ्यात गाडगं आलं. सावित्री, आता माझ्या बरोबर अस्पृश्यांच्या वस्तीत यायचं का नाही हे तुझं तू ठरव.